गुड आफ्टरनून मुलांनो. चला, आता आपण मॅथ्सचा मेजरमेंटचा पुढचा पार्ट जो आहे तो बघणार आहोत. ओके, बघूया. वेट. वेट म्हणजे काय? तर वजन. आपण वजन मोजतो की नाही, कुठल्याही वस्तूचं वजन करत असतो. तर ते आज आता आपण बघणार आहोत. चला मुलांनो, तुमचं पेज नंबर 39 काढायचं आहे. मेजरमेंट, वेट, मास. वेट म्हणजेच वजन, मास म्हणजे वस्तुमान. एखाद्या वस्तूचं एकूण किती वस्तुमान असेल म्हणजे एकूण वजन किती असेल ते आपल्याला आता इथे शिकायचं आहे. बघा, सोनू सेज द वेट ऑफ धिस बॉल इज 17 मार्बल्स. इथे काय केलं आहे, सोनूने तिच्याजवळ जो बॉल होता तिचं वेट केलं, वजन केलं. त्या बदल्यात तिने काही टाकलेलं आहे, दुसऱ्या भांड्यामध्ये मार्बल्स टाकले म्हणजे गोट्या टाकल्या. तर तिच्याजवळच्या ज्या गोट्या होत्या त्या 17 मार्बल्स भरलेल्या आहेत. बॉलच्या आणि त्या 17 मार्बल्सचं जे वेट आहे ते इक्वल झालेलं आहे. आता पुढे काय झालं, नंदूनी त्याच बॉलचं वजन केलं. तर काय होतं आपण बघूया. नंदू सेज द सेम बॉल वेज 10 ऑफ माय मार्बल्स. आणि नंदूने ज्यावेळेस त्याच्याजवळ त्या बॉलचं त्याच्याजवळच्या गोट्यांनी वजन केलं तर त्या बॉलच्या वजना इतक्या फक्त 10च गोट्या इथे बसलेल्या आहे. सलमा सेज हाऊ इज दॅट पॉसिबल? हाऊ कॅन द सेम बॉल हॅव डिफरंट वेट्स? असं कसं होऊ शकतं? बॉल एकच असून त्याचं वजन वेगवेगळं कसं काय भरलं? टोनी सेज द मार्बल्स दॅट सोनू बॉट वेअर स्मॉलर दॅन द मार्बल्स दॅट नंदू बॉट. इथे काय सांगितलं त्यांनी, टोनीने, की सोनू आणि नंदू दोघांनी जे मार्बल्स आणले त्या मार्बल्सच्या आकारात फरक आहे. सोनूच्या मार्बल्स हे छोटे छोटे आहेत, तर नंदूने आणलेले जे मार्बल्स आहेत त्या मोठ्या मोठ्या आहेत. त्यामुळे मोठ्या मार्बल्स कमी बसल्या आणि छोट्या मार्बल्स ज्या आहेत त्या जास्त बसलेल्या आहेत. दॅट इज द रिझन फॉर धिस कन्फ्युजन. आणि त्यामुळेच हे कन्फ्युजन झालेलं आहे. ताई सेज दॅट्स द रिझन व्हाय शॉप कीप्स वेट्स विच आर द स्टँडर्ड युनिट्स फॉर मेजरिंग वेट. समजलं सगळ्यांना इतकं? बघा, टू अवॉइड द कन्फ्युजन अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग वेट इज यूज. हे असं कन्फ्युजन होऊ नये यासाठी काय करतात, स्टँडर्ड युनिट वापरलं जातं मेजरिंगसाठी. तर वेट असं त्याला म्हटलं जातं. इफ समथिंग इज वेटेड युझिंग स्टँडर्ड वेट्स इट मेजर्स द सेम नो मॅटर हू डज द वेईंग. बघा, स्टँडर्ड युनिट जर वापरलं मोजमाप करण्यासाठी तर ते कोणी मोजलं ह्याच्यावर त्याचा काहीही परिणाम होत नाही. कुणीही मोजलं तर त्याचं जे वजन आहे ते सारखंच भरत असतं. द किलोग्रॅम इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग वेट. वजन मोजण्यासाठी जे स्टँडर्ड युनिट आहे ते किलोग्रॅम आहे. किलोग्रॅम इज रिटन ॲज kg इन शॉर्ट. किलोग्रॅम ज्यास लिहिलं जातं त्यास ते शॉर्टमध्ये काय लिहितात, kg. कळालं सगळ्यांना? बघा इथे ज्यावेळेस तुम्ही ग्रोसरी शॉपमध्ये जाता त्यावेळेस तुम्हाला वजन बघायला मिळेल, हो की नाही? या इथे दिसतंय तुम्हाला. तर हे जे आहे ते 1 kgचं माप आहे. तराजू किंवा त्यांच्याकडे इलेक्ट्रॉनिक मशीन्स असतात दुकानदारांकडे, तर तिथे हे वजन टाकलं जातं. जर तराजू असेल तर त्याच्यामध्ये या पद्धतीने वजन टाकलं जातं. आणि त्याप्रमाणे आपल्याला जे काही वस्तू आपण घेणार आहोत त्या मोजून मिळत असतात. इफ समथिंग इज वेटेड युझिंग स्टँडर्ड वेट्स इट मेजर्स द सेम नो मॅटर हू डज द वेईंग. कोण मोजते याला महत्त्व नाही आहे, तर ते स्टँडर्ड युनिटने मोजलेले असल्यामुळे ते अगदी बरोबरच भरत असतं. द किलोग्रॅम इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग वेट. समजलं सगळ्यांना? आता पुढे आपण बघूया. हे शॉप
आहे एक ग्रोसरी शॉप आहे आणि याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे मुलं जी आहेत ती काही वस्तू घेण्यासाठी आलेले आहे आणि शॉपकीपरला त्या वस्तू मागताय. प्लीज गिव मी 2 किलोग्राम ऑफ जवार. मला 2 किलो ज्वारी द्या. 2 किलो सांगितल्यानंतर बरोबर दुकानदार काय करतो, 2 किलो ते मोजून देतं. जर इलेक्ट्रॉनिक असेल तर तिथे काय येतात, 2000 येतात ग्राम. ओके. आणि त्याप्रमाणे आपल्याला ते मोजून ज्वारी मिळते. तसंच हा मुलगा काय म्हणतो, आय वॉन्ट 1 किलोग्राम ऑफ शुगर. त्याला 1 किलो साखर हवी आहे. ती मोजताना तो किती मोजेल, 1000 ग्रॅम म्हणजेच 1 kgचं जे माप असतं तो ते तराजूत टाकून त्याला मोजून देईल. आणि ही मुलगी म्हणते आय वॉन्ट 5 किलोग्राम व्हीट. तिला पीठ हवं आहे. तर पिठाचे जे पॅकेट्स असतात व्हीट पाहिजे म्हणजे गहू पाहिजे, तर गहू जे असतात ते सुद्धा तो काय करणार आहे, 5 किलोचं माप टाकून मोजून देणार आहे. हे जे वेट्स असतात वजन मोजतानाचे, तराजूमध्ये वजन करतानाचे, हे वेगवेगळे असतात. समजलं सगळ्यांना? ओके. करायचंय काय सांगितलेलं आहे करायला, मेक अ गेस अबाउट द वेट ऑफ द गिवन थिंग. ज्या दिलेल्या वस्तू आहेत त्यांचं वजन गेस करायचं म्हणजे अंदाजे ठरवायचे. इज इट ग्रेटर दॅन ऑर लेस दॅन 1 किलोग्रॅम. हे ते जे वजन आहे त्या वस्तूचं ते 1 किलोपेक्षा जास्त असेल की 1 किलोपेक्षा कमी असेल, असा अंदाज तुम्ही काढायचा आहे. देन गो टू अ शॉप अँड चेक इफ यू गेस राईट. आणि नंतर दुकानात जाऊन तुम्ही जे वजनमाप काढले ते बरोबर आहे की नाही ते बघायचे. बघा आता आपण बघूया. अ पॅकेट ऑफ सॉल्ट. मिठाचं जे पॅकेट असतं ते कितीचं असतं, साधारण 1 किलोचं असतं. मग आपण 1 kg केल्यानंतर ॲक्च्युअल वेटसुद्धा त्याचं 1 kg भरेल. तुम्ही ते दुकानात जाऊन चेक करायचे. ओके. त्यानंतर अ बिग लॅम्प ऑफ जॅगरी. जॅगरी म्हणजे गुळाचा खडा, मोठा खडा. तर तो किती असेल, तर तुम्ही तुमचा अंदाज तो खडा बघून करायचा आहे. लेस दॅन 1 kg और मोर दॅन 1 kg. 1 किलोपेक्षा लहान आहे की 1 किलोपेक्षा मोठा आहे असा अंदाज तुम्ही तिथे लिहायचा आहे. आणि मग ॲक्च्युअल वेट करून तिथे ॲक्च्युअल वेट जे आहे ते लिहायचे. ओके. आता 50 बिस्किट्स आहे. 50 बिस्किट्सचं अंदाजे किती असतील, ते तर काही 1 किलो नसणार आहे, त्या ग्रॅममध्ये असणार आहे. मग आपण तिथे लिहायचं आहे लेस दॅन 1 kg, 1 किलोपेक्षा कमी. आणि ॲक्च्युअल वेट जे आहे ते तुम्ही त्या बिस्किटच्या पॅकेट्सवर बघू शकता, जर 50 बिस्किट्स असतील तर. नाहीतर ते वजन तुम्ही मध्ये जाऊन तिथं चेक करू शकतात. समजलं सगळ्यांना? नंतर 5 कप्स ऑफ शुगर. 5 कप साखर जी आहे ती अंदाजे मोर दॅन 1 kg असेल. आपण तेवढी साखर घेऊन ते ॲक्च्युअल वेटसुद्धा करायचं आणि ते किती येईल ते तिथे लिहायचे. समजलं सगळ्यांना? दिला आहे बघा. यूज अ 1 किलोग्राम वेट अँड अ बॅलेन्स टू मेजर आउट द फॉलोइंग वेट्स ऑफ राईस, व्हीट, ज्वार. त्यांनी काय सांगितलं आहे, 1 किलोग्रामचं वजन घेऊन ते तुम्ही तराजूमध्ये बॅलेन्स करायचे. ते काय करायचे बॅलेन्स बघा. 2 किलोग्रॅम काही पण घ्या तुम्ही, ज्वारी घ्या, नाहीतर गहू घ्या, नाहीतर तांदूळ घ्या. पण हे कसे मोजायचे आहे, 2 किलोग्रॅम किती होतात, 5 किलोग्रॅमसाठी किती घ्यावे लागतात, 3 किलोग्रॅमसाठी किती घ्यावे लागतात आणि 1/2 किलोग्रॅमसाठी किती घ्यावे लागतात. या ॲक्टिव्हिटीज आहेत तुम्हाला करण्यासाठी दिलेल्या. समजलं सगळ्यांना? त्यानंतर खाली काय दिलं आहे, फाइंड आउट युअर ओन वेट. तुम्ही स्वतःचं वजन बघायचं आहे. ऑल्सो फाइंड आउट बाय हाऊ मच इट इज मोर ऑर लेस दॅन द वेट ऑफ वन ऑफ युअर क्लासमेट. म्हणजेच काय झालं, तुमचं आणि तुमच्या क्लासमेटचं दोघांचंही वजन बघायचं आहे, वजन करायचं आहे.
आणि तुमचं वजन तुमच्या मित्रापेक्षा जास्त आहे का कमी आहे हे तुम्ही काय करायचं आहे, कम्पेअर करायचं आहे. समजलं? पुढे फाइंड आउट अबाउट व्हेरियस काइंड्स ऑफ बॅलन्सेस अँड यूज देम युअरसेल्फ फॉर एक्झाम्पल. बघा, द स्प्रिंग बॅलन्स, तुम्ही कुठे मॉलमध्ये वगैरे जर गेले तर तुम्हाला काय दिसेल, स्प्रिंग बॅलन्स असतं. तर हे स्प्रिंग बॅलन्स कसं असतं हे मी तुम्हाला दाखवते. ह्या पहिल्या चित्रामध्ये तुम्हाला दिसतं आहे स्प्रिंग बॅलन्स, हो की नाही? तुम्ही मॉल्समध्ये वगैरे हे बघितलेलं असणार आहे. त्यानंतर दुसरं आहे द कॉमन बॅलन्स. हे आपल्याला सगळीकडे दिसतं, बरोबर आहे? तुम्ही बऱ्याच भाजीवाल्याकडे किंवा ग्रोसरी शॉपमध्ये अन्नधान्य किराणा सामान आणता तुम्ही, तिथं त्या दुकानामध्ये हे तराजू असतो. समजलं? हे पहिलं जे आहे ते आहे इलेक्ट्रॉनिक बॅलन्स. हे सुद्धा तुम्ही अनेक दुकानात भाजीवाल्यांकडे बघितलेलं असणार आहे. याच्यावर भांडं ठेवून त्याच्यामध्ये भाज्या वगैरे मोजल्या जातात. समजलं? आणि दुसरं जे आहे ते स्केल्स फॉर बॉडी वेट, म्हणजे आपण आपलं जे वजन बघत असतो स्वतःचं शरीराचं वजन, तर त्याच्यासाठी हे इलेक्ट्रॉनिक जे आहे युनिट जे आहे ते वापरलं जातं. समजलं सगळ्यांना? आता आपण पाहणार आहोत मेजरमेंट, व्हॉल्यूम अँड कॅपॅसिटी. कॅपॅसिटी म्हणजे क्षमता. बघा, दीज आर सम वेसल्स फुल ऑफ वॉटर. ऑब्झर्व देम अँड टेल विच वन्स कॅन होल्ड मोर वॉटर अँड विच वन्स लेस. बघा, इथे हे वेगवेगळी भांडी दाखवलेली आहे पाण्याने भरलेली, आणि ही प्रत्येक भांडी वेगवेगळ्या आकाराची आहेत. मग आपल्याला काय करायचं आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे आणि कोणत्या भांड्यात जास्त पाणी मावते ते बघायचं आहे. द बकेट विल होल्ड द मोस्ट वॉटर अँड द बाउल द लीस्ट. बकेटमध्ये सर्वात जास्त पाणी बसेल आणि बाउलमध्ये कमी. खाली हे पिक्चर्स बघा. दिस बकेट बिकम फुल व्हेन 40 ग्लासेस ऑफ वॉटर वेर पोर्ड इन टू इट. आता हा मुलगा जो आहे तो त्या बकेटीमध्ये ग्लासने पाणी टाकतोय. हे 40 ग्लास पाणी ज्यावेळेस टाकतोय तो ओततोय, तर त्यावेळेस ती बकेट पूर्ण भरतीये. तर इकडे ही मुलगी दिसतीये. बकेट बिकम फुल विथ 10 पिचर्स ऑफ वॉटर. बघा, आता ह्या दोन्ही बकेटी सेम आहेत, फक्त याच्यात काय झालं, या मुलाने ग्लासनी पाणी टाकलं तर 40 ग्लास पाणी लागलं, आणि या मुलीने काय केलेलं आहे, तांब्या घेतलेला आहे, म्हणजे ग्लासपेक्षा मोठं भांडं घेतलं आहे आणि त्याने ते पाणी त्या बकेटीत ओतले. तर तिला फक्त 10 भांडी पाणी टाकावं लागलेलं आहे. द सेम. लक्षात येते तुम्हाला दोन्ही गोष्टी? अमाऊंट ऑफ वॉटर मेजर्स डिफरंट बिकॉज डिफरंट मीन्स वेअर यूज टू मेजर इट. इथे काय झालेलं आहे, दोघांनी जे पाणी मोजलेलं आहे ते वेगवेगळ्या वस्तूने मोजले, वेगवेगळ्या भांड्यांनी मोजले, आणि त्यामुळे त्यांचं प्रमाण जे आहे ते कमी जास्त झालेलं आहे. नो मॅटर हू फिल्स वॉटर इन द बकेट, इट शुड मेजर द सेम. फॉर दॅट वी मस्ट यूज a standard measures. This is a measure of 1 liter. The milkman keeps this. It is used to measure out liquids such as milk and oil. We can easily get a 1 liter water bottle. The picture alongside shows a measures used specially for kerosene. आता इथे बघा, आपल्याला काय करायचं आहे, असं जर आपण वेगवेगळ्या व्यक्तींनी मोजल्यानंतर वेगवेगळं उत्तर असेल तर ते योग्य आहे का, तर नाही. त्यासाठी आपण इथे काय केलेलं आहे, त्याच्यासाठी एक स्टँडर्ड युनिट ठेवलेलं आहे, ते आहे 1 लिटर. लिटरचं माप असतं. तर हे जे आहे ते आपण दूधवाल्याकडे बघतो, बरोबर आहे, किंवा आपण तेल जर घेतलं सुट्टं असं तर आपल्याला तिथे सुद्धा हे माप दिसतं, 1 लिटरचं, 2 लिटरचं, 5 लिटरचं. समजलं सगळ्यांना? त्याच्यानंतर मिलीग्रॅममध्ये सुद्धा ही मापं असतात. मिलीग्रॅम हे त्याचं छोटंसं युनिट आहे.
त्यानंतर 1 लिटर पाण्याची बॉटल तर आपल्याला सहजच बाहेर उपलब्ध होते. त्यानंतर हे खाली जे पिक्चर दाखवलेले बघा, द पिक्चर अलॉंग साईड शोज अ मेजर यूज स्पेशली फॉर केरोसिन. ज्यावेळेस आपण रॉकेल मोजलं जातं त्यावेळेस हे अशा पद्धतीचं माप तिथे असतं, या शेपमधलं. समजलं? 1 लिटरच आहे, दोन्हीमध्ये पण सारखंच लिक्विड भरलं जातं. आणि हे जे आहे कॅपॅसिटी जी आहे ती कशाने मोजली जाते? कॅपॅसिटी म्हणजे द्रव पदार्थ जे आहे ते कॅपॅसिटी असं म्हटलं जातं त्याला, आणि ते लिटरमध्ये मोजतात. समजलं सगळ्यांना? द लिटर इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग लिक्विड्स. ओके. Various vessels such as a pitcher, a box, a pan, etc., and make a estimate of how much water they can hold. 1 liter, less than 1 liter, more than 1 liter. Verify your guess and actually using a 1 liter bottle. इथे यांनी काय सांगितलेलं आहे? तुम्ही वेगवेगळी भांडी घ्यायची आहे. तांब्या, एखादा डब्बा किंवा एखादं भांडं, आणि त्याच्यामध्ये काय करायचं आहे, त्याचं अंदाजे त्यामध्ये किती पाणी मावेल याचं एस्टिमेट करायचं आहे, अंदाज लावायचा आहे. आणि मग नंतर हा अंदाज लावल्यानंतर ॲक्च्युअलमध्ये किती आहे ते अंदाज काय लावणार आहे तुम्ही? 1 लिटर आहे का 1 लिटरपेक्षा कमी आहे का 1 लिटरपेक्षा जास्त असेल, असा अंदाज तुम्ही करायचा आहे. समजलं सगळ्यांना? आता पुढे बघूया. Pour 3 liters of water into each of the above containers. The water will take a different shape in each container because each container is of a different shape. But the volume of water in each container is 3 liters. बघा इथे ही जी भांडी दाखवली आहे वेगवेगळी, ही सगळी या सगळ्या भांड्यांमध्ये 3-3 लिटर पाणी मावतं. प्रत्येक भांड्यामध्ये पाणी टाकल्यानंतर त्या पाण्याचा जो आकार आहे तो वेगळा वेगळा आहे, कारण भांड्याचा आकार वेगळा आहे. परंतु ह्या सगळ्यांचं जे वस्तुमान आहे किंवा त्यांची जी क्षमता आहे ती सेम आहे, सारखी आहे. ओके. आता इथे तुम्हाला मी व्हॉल्यूम आणि कॅपॅसिटी यातला फरक सांगते. बघा, 5 1 लिटर बॉटल्स ऑफ वॉटर वेअर पोर्ड इन टू धिस बकेट. the volume of the water in the bucket is 5 liters. बघा काय केलं आहे मी, 1-1 लिटरच्या 5 बॉटल्स घेतलेल्या आहे आणि या 5 बॉटल्स पाण्याने भरलेल्या आहे आणि मी त्या काय केल्यानंतर या बकेटमध्ये ओतल्यात. म्हणजे बकेटमध्ये किती पाणी झालं? 5 लिटर. म्हणजेच त्या बकेटचं द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इन द बकेट इज 5 लिटर. म्हणजे पाण्याचं वस्तुमान किती झालं आहे? व्हॉल्यूम किती झालं? 5 लिटर झालं. पण आता ही जी बकेट आहे, दिस बकेट कॅन होल्ड 12 लिटर वॉटर. त्या बकेटमध्ये 12 लिटर पाणी मावतं. म्हणजेच त्या बकेटची कॅपॅसिटी किती आहे? 12 लिटर. तुमच्या लक्षात येतं आहे मी तुम्हाला काय सांगते ते? This bucket can hold 12 liters of water. It means that the capacity of this bucket is 12 liter. Okay? The amount of water that is needed to fill any container such as a pot, a bucket, a drum or a pan is called the capacity of the container. कळालंय सगळ्यांना? The amount of water that is needed to fill the container, any container such as a pot, bucket and drum. म्हणजे कोणतंही भांडं आहे त्या भांड्यामध्ये ते पूर्ण फिल करण्यासाठी जितक्या पाण्याची किंवा तेलाची गरज असते त्याला म्हणतात त्या भांड्याची कॅपॅसिटी. कळालं का सगळ्यांना? त्यानंतर अजून एक सांगायचं, द लिटर इज अ स्टँडर्ड युनिट फॉर मेजरिंग लिक्विड्स. लिटर काय आहे? स्टँडर्ड युनिट आहे. कशासाठी वापरलं जातं हे? मेजरिंग युनिट्स. ओके. मेजरिंग लिक्विड्स मोजण्यासाठी स्टँडर्ड युनिट काय आहे? लिटर. ओके.
आणि कॅपॅसिटी पण लक्षात ठेवायचे. द अमाऊंट ऑफ लिक्विड टू फिल द कंटेनर इज कॉल्ड द कॅपॅसिटी ऑफ द कंटेनर. ओके. तुम्हाला काही ॲक्टिव्हिटीज करायला दिलेल्या आहे. टेक अ बॉटल विथ अ क्वार्टर लिटर कॅपॅसिटी. यूजिंग this as a measure, mark the following measures of a container. बघा काय करायचे, तुम्ही क्वार्टर लिटरची जी बॉटल आहे म्हणजे 250 मिलीग्रॅम किंवा पाव लिटरची अशी कॅपॅसिटी असलेलं एक बॉटल घ्यायची आणि तिने काय करायचे, मेजर करायचे वेगवेगळे वस्तू ज्या आहेत त्या, म्हणजे प्रमाण दिलेलं 2 लिटर्स पाणी आपल्याला मेजर करायचं. तर तुम्हाला ही क्वार्टर लिटरची बॉटल जी आहे ती 4 टाइम्स टाकावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही विचार करून हे ॲक्टिव्हिटी करायची आहे. हाफ लिटर म्हणजे त्या क्वार्टर लिटरच्या 2 बॉटल्स टाकाव्या लागतील. 1.5 लिटर असेल तर किती टाकावं लागेल ते तुम्ही बघायचं आता. ओके. आणि क्वार्टर लिटर म्हणजेच किती, 1 बॉटल टाकावं लागेल. क्वार्टर लिटर म्हणजे मी तुम्हाला सांगितलं 250 मिलीग्रॅम. ओके. 1000 मिलीग्रॅमचा 1 लिटर होतो. नंतर नोट हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर यू यूज टू फॉलोइंग पर्पजेस इन युअर हाऊस. तुम्ही खालील ज्या गोष्टी करतात, आपल्याला सगळ्या गोष्टीसाठी पाण्याची आवश्यकता असते. घरामध्ये आपण विविध काम करतो, त्या कामांसाठी पाण्याची गरज असते आणि हे पाण्याची जी गरज आहे ती प्रत्येक वेळा आपल्याला किती पाण्याची गरज असते हे तुम्हाला ॲक्टिव्हिटी दिलेली तर तुम्ही काउंट करायचे, लक्षात घ्यायचे. ओके. मग समजले सगळ्यांना तुम्हाला हे? ओके, ठीक आहे. बाय.